नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी 1:45 वाजता सुरुवात करते. घरातले सर्व कामं आवरून झाले आणि आज मेन म्हणजे दिव्या जाते तिच्या गावाला. 2 महिने झाले दिव्याला येऊन. तर माझे वडील आलेले होते, स्वयंपाक झाला, आवरत एवढा वेळ झाला आणि दादा मारतोय आता पोचा. भांडे कुंडे घासून आली, केससुद्धा घालायला वेळ भेटला नाही आहे. तर कृष्णाचं चालू आहे दिव्याबरोबर मस्ती करणं आणि दिव्याचं चालू आहे माझा ब्लॉग बघणं. दिव्याची बॅगसुद्धा भरली गेलेली, हे बघा. दिव्याचा जाण्याचा व्हिडिओ खाण्याचा तर बघितला तुम्ही, पण जाण्याचा दाखवते म्हटलं मी. काय दिव्या इकडे ना आता, मग कसं वाटतंय तुला जायला? जायला कसं वाटतं? बोत्री झाली दिव्या आमच्या घरी दिव्याने दात पाडला एक आंबे खाऊन का ग? हा, मोठाच केवढा पडला? डाळ पडली. आंबे खाऊन डाळ पडली आमच्या दिव्याची. आणि दिव्याची शॉपिंग दाखवली नाही दिव्या. तुम्ही काय काय घेतलं आत्याने? काल मी ना तिच्यासाठी बाजारात गेलेली होती आणि तिला काय काय आणलं दाखवते. दिव्या दाखव बेटा, मी तुला काय काय आणलं. तर काय काय घेतलं आतूने? सॉक्स घेऊन गेला दिव्या. जीन्स आणि टॉप घालून जाणार आहे, मग सॉक्स सँडल वगैरे सर्व घालून जाणार आहे दिव्या. तर आणलं सर्व. अच्छा, दिव्या दाखवते आता. इकडे उभी राहा, इकडे समोर. दिव्याला घेतलं एक व्यवस्थित. हां, मागे सरक बेटा. हे एक टॉप घेतलं दिव्याला. छान आहे ना? हां, याच्यावरची जीन्स दोघी एक सोबत दाखवायचे. ते पण ते टॉप आणि जीन्स एक सोबत दाखवायचं. हे बघ. हे बघ, ही जीन्स आणि एक टॉप. हे घेतलं मी दिव्याला. चल दुसरा दाखव. 2 ड्रेस घेतले मी दिव्याला. जीन्स. मागे सरक म्हणजे कळेल. हां, राहू दे ना. आता दाखवली ना पॅन्ट. टॉप दाखव बेटा. आता जीन्स ठेवून दे, टॉप दाखव. हे बघा, हे एक टॉप आहे ना, 1 नंबर. तिला जास्त कर, मला तेच आवडलं जास्त कर. ते पण छान आहे बेटा. अजून काय काय घेतलं अजून? छोट्या मोठ्या गोष्टी, छोटं काय काय घेतलं. दिव्या राणीला गावाकडे भेटत नाही, तिच्यामुळं मी तिला घेऊन दिलं सर्व गोष्टी. 1 डझन रुमाल. त्याच्यातून गुड्याने काढले का 3 रुमाल? हां, गुड्या 2 काढले. 2च काढले का गुड्याने? 2 रुमाल गुड्याने काढले आणि 6 बेल्ट गुड्या ताईने काढले आणि 6 तू काढले का? हां, अच्छा, 6 आहे ना? हां, 6 बेल्ट. कसे दिसते क्यूट. टिकली लावली माझ्या ताईने आज ना दिव्या. आंबे खाऊन नाकाला पुळी झाली दिव्याची. पिनांचं पॉकेट, डिझाईन पिना. परत टिकल्या. माझ्या ताईला म्हटलं किती बी टिकल्या लावतो दिव्या. माई म्हणावं लागतं. गुड्याताई म्हणावं लागतं आणि दिव्याला दिव्यामाई म्हणावं लागतं. हे बघा, त्याच्यावरून बी भांडण होतं आमच्याकडे. गुड्या म्हणते हां मी दिव्याताई, तिला दिव्यामाई म्हणा. हां, ठेव त्याच्यात ठेव. अशी माझी दिव्या राणीची शॉपिंग. अजून काय आहे? अच्छा, हां, रबर घेतले. हे रबर घेतले. हां, हे डीमार्टमध्ये. कानातले घेतले. सँडल घेतले दिव्याताईला. एवढा बाजार करून दिला मी दिव्याला. आहे ना 1 नंबर. मग आत्याशिवाय कोण घेणार आहे?
मेन म्हणजे आत्या चांगली पाहिजे ना. हां हे बघ, हे पण डीमार्ट मधून आणले मी ताईला. कशी वाटले बेटा तुला? एकदम छान. आत्या कशी आहे? सुपर से भी ऊपर. मुलांना जीव लावला ना मुलं जवळ येतात. काय आहे, पैसे कमवून घेतो आपण, त्यांचं प्रेम बघा ती किती खुश राहते. ठेवून दे बेटी आता. ताईने बी काढले ना पॉकेट? ताईने किती काढले? नाही ना, एक नाही ना, 12 होते ना ग बेटा. जास्त 2 काढले होते. ताई लावत नाही ग. तुला शाळेत जायला कामात येते. हा नाही मग अच्छा. हां टीका लावायला लावता का तुम्ही? बैठकला जाता मग टीका लावता का? हां बैठकचा टीका लावता का मग? अच्छा अच्छा. जुना बेल्ट काय करते त्याला? राहू देते जुना बेल्ट. निशाणी राहू देते. हो माय गॉड. त्या बाकीच्या बेल्टांचा मोठा फ्रेंड बनून दिला तो. हां तिथं ठेवून दे, मी ठेवून दे. अशी आमची दिव्याताईची शॉपिंग. ह्या घालून जाते का आता? झालं ठीक आहे मग चल मग. तर दिव्याताईची शॉपिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तिच्या आत्याने कसं घेतलं तर. आणि मला खूप भारी वाटलं. भारी वाटलं ना. तर आता थोडा आराम करते. गुडिया येईन आणि त्यांना सोडायला लावते मी 2:30 वाजता. हां 2:30 वाजेपर्यंत सोडते. कारण की मग पारोडापर्यंत जातील ते 1 तासात. आणि त्यांच्या गावची बस 5 वाजता येते पारोडाला. तर मग उलटा शिदा घातला नाही. शिदा उलटा बी समजत नाही का दिव्या तुला? ताच बघितलं तरी बी मग कसं काय शिदा उलटा घातला? हा शिदा आहे ना ग. घाल आता. बस दाखव हिरोईन. हो हिरोईन. दोऱ्या बांधत्या. तू बांधून दे गुडिया हात धुवून. थांब ग ताई बांधून दे. ते थांबव तशा बांधावे नाही लागत बेटा त्याला. ताईकडे जा. तू नको काय बस आता नको काय करू.
दाखव ना मग आता फुल तुझं लुक दाखव. वाव वाव एकदम भारी दिसते दिव्या. बदलूनच गेली दिव्या तर. हा केस दाखव मागे कसे घातले. केस कोणी धुवून दिले आज तुला. मग जोरात तर बोल. आत्यानी आज तर आवाज बी निघत नाही तुझा. तुला जायचंय तर पाणी बिनी पेऊ वय. माझा पाय पड ग. व्हिडिओज घेतला गेला नाही म्हटलं अजून पळ पाय. मामांचा पळ, ताईचा पळ. सदाचं बाबू नीट पड. अशी गाई गाई नाही करायची रात बेटा. हां हां दिव्या जाते. 2:30 वाजले आता. दिव्याचे बाबा आले घ्यायला. का ग दिव्या. आत्याने तब्येत चांगली ठेवली असं आठवलं. दिव्याचं गुडिया राणीचं जेवण चालू इथं. काय ग भाकर पाहिजे का. दिव्याला सांग दे शेवटलेला. काय पाहते वय लक्ष्मी काय बघू म्हणे तुला आहे हो माय हो. काय दक्षू म्हणे मी तुला आते. हो कशी बोलत ना मजाक मजाक मध्ये बोलली. मागितली भाकर लई मी दिली. मी का ढोल मिळे का कृष्णा उठ. हा सरक मी देते. चल ग दिव्या. सँडल घाल बेटा तुझी. दिव्या चालली. ही बघ ही सँडल तुझी वरतीची. काय माहिती तुला कसं वाटतंय ताई. वाईट वाटतंय ते. टेन्शन हा 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 कसाले कसाला कसाला 1000 रुपये. अच्छा अधिक मासचे पैसे राहिले का. थांब ग. अय मी देईन थांब. सरक तू बस वय मामांच्या मागे. निघ. बाय कर तिला. निघ. बाय दिव्या. लहानपणीमध्ये मारायला ती धर बेटा हातात. बसा तुम्ही. हा बसता येईल नाही म्हणा आपण त्यासले. राहू दे. हाय तर मग पुढे सरका. हां बस. बाय बाय. दिव्या गेली बिचारी. आम्हाला बी करमणार नाही दिव्या गेली. गेली दिव्या. बाहेर इतकं ऊन आहे ना. पदर घेऊन सोडायला गेली ती. ते गेले सोडायला. मी पण जाणार होती पण नको म्हणतं ऊन आहे.
मी आराम करते आता. जरा बोलून आले मला. का बघ? हा बोलून आले म्हणतो. का बघ बोरवणार आहे? चालली गेली म्हणून. चांदणी गेली गण भांडण करायची, मस्त्या करायच्या दोघी जणी. जेव्हा म्हणजे ना जेव्हा राहतं ना तेव्हा किंमत नाही राहत. आणि मग आता तिची आठवण येते तिला. आता म्हणे मला बोर होईल. आंबा खाते, एकच खाई ना, 2 घेऊन येते. चांगला निघाला तर. आणि घरात आहे ना तिला पाणी सांगायचं, लगे पाणी आणायची. काही पण सांगितलं का, दिव्या हे आण ग, दिव्या ते आण ग, दिव्या हे कर ग, दिव्या ते कर ग, चालूच राहायचं. आणि गुड्या जायची तर माझ्यासोबत चालूच राहायचं. बिचारीचं टॉयलेट बंद करते. मला आहे ना असं छातीमध्ये धडका भरल्यासारखं, जशी मुलगी जाते ना तसं वाटतंय आज. आता पदर काढते, आराम करते. आता ते जाईपर्यंत झोपतं काही, ती जाईपर्यंत झोपतं काही लागणार नाही. पण थोडंसं करते आराम. सकाळची उभी होती आणि फोन येऊन गेलेला आहे, वरती कस्टमर येणार आहे. तर त्याच्यामुळं म्हटलं थोडासा आराम करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. आंबा इतका गोड आहे ना, आमच्या घरचा आंबा आहे. आणि कोळ इतकी छोटी निघते त्याची, पूर्ण गर निघतो असा रस. मला चिरून आंबा आवडत नाही, असं चोखून आवडतो. दिव्या गेली तेव्हापासून मन लागत नव्हतं. बाजारात गेली, आता वाजताय 9 आणि बाजारातून दिव्याला आवडत होत्या कैऱ्या. तर एवढ्या कैऱ्या आल्या, एवढ्या कैऱ्या आणल्या. तर दिव्याची आठवण आली आम्हाला. हे बघा कैऱ्या किती आणल्या. दिव्या बघ कैऱ्या किती आणल्या आत्याने, तुला आवडत होत्या ना. बाजारात गेलेली होती. हे बघा कामं आवरून आणला भाजीपाला. आणि भाजीपाला इतका महाग झाला आहे तुम्हाला काय सांगू. आणि कैऱ्या आणल्या मी 8 किलो कैऱ्या आणल्या. इकडे काकडी, काकडी खाऊ ना. काकडी खूप कवळी मस्त. भाजीपाला कोथिंबीर, गवार, भेंडी हे ते आणलं. आणि या दिवसाचा भाजीपाला खूप महाग राहतो. महाग का होईना पण मग भेटत नाही. यावेळेस चांगला भेटला बुवा तरी पण. काय ना गरम पाणी, गॅस कमी कर ना ताई. तिला म्हटलं भात लावून ठेवू. किचन ओटा वगैरे आवरलेला आहे, फक्त थोडंफार वरती काम होतं मला, म्हणून मग हे बाकीचे कामं राहून जातात माझे. टाकलं गेलं. पाणी उकळू दे आणि मग हे कर. तयार होऊन चाललो आम्ही यामिनी दीदीच्या लग्नाचे गाणे म्हणायला. चला मला पण घेऊन जाते. चल पहिले पितोय. आता उंदीर घेऊन गेला. पोचले चोर. दादा कुठे गेले? उंदीर घेऊन गेला. काय मजा माणूस नाची राहणार नाही. राहू द्या माय. हा काय बी राहिलं हा काय बी राहिलं ते मग काय ते काही बिचारा माणूस त्याची आठवण बाबाने देतच का हो माई.